श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री दत्तात्रेय श्री महाचिंतनीचे जनक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय करमाड निवासी पूज्य बाबाजी, त्याचप्रमाणे 29व्या महाचिंतनीचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मकरदोकडा निवासी बाबाजी, ज्यांचं नुकतंच आपण कृष्णाच्या संदर्भात विवेचन ऐकत होतात, असे भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबाजी कपाटे, त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथम पुष्प गुंफलं सलोख्यावरती असे माझे परमस्नेही आदरणीय श्री संदीपजी तडस साहेब, त्यासोबतच या कार्यक्रमाला मूर्तस्वरूप देणारे या कार्यक्रमाचे चिंतनेचे प्रमुख माझे परमस्नेही महात्मा सुदामजी कोटी सर आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि माझे जमलेल्या सर्व धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, दोघांचा सलोखा आणि बाबांचा कृष्ण विषय असं ऐकून आपण सर्वजण आकर्षित झालेला आहात, प्रेममूत्र झाला आहात. आता माझा विषय आहे मूर्तिप्रकाश एक दृष्टिक्षेप. त्यांनी मूर्तीवरती प्रकाश आत्ताच थोड्या वेळापूर्वीच टाकून गेलेत. आता हा माझा प्रकाश कसा पद्धतीने पडतो मला माहीत नाही. आपण सर्व मंत्रमुग्ध झालेला होतात. या मूर्तिप्रकाश दृष्टिक्षेप या विषयाला अभ्यासत असताना आपल्याला या 3 टॉपिक्सकडे बघायचं आहे फक्त. केवळ आपल्यासमोर वेळ फारसा कमी आहे. त्यामध्ये मूर्तिप्रकाश ग्रंथाचा जो कर्ता आहे केशिराज भास, आचार्य श्री केशिराज भास यांचं व्यक्तिमत्व बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर मूर्तिप्रकाशातलं अंतरंग बघायचं आहे आणि मूर्तिप्रकाशातलं समीक्षण करायचं आहे. या 3 टॉपिक्सवर आपण आपला विचार करणार आहोत. फोकस फक्त या 3 टॉपिक्सवरती असेल. महानुभाव आणि मराठी हा एक अनन्यसा संबंध आहे आणि त्या मराठीला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम समृद्ध करण्याचं कार्य महानुभावांनी केलेलं आहे. अनेकविध ग्रंथ संपदा निर्माण झाली आहे. त्यामध्येच मूर्तिप्रकाश हा ग्रंथ शके 1210 की 1210 1196ला सर्वज्ञ आमचे उत्तरापंथी गमन करते झाले. 14 वर्ष श्री प्रभूंच्या सन्निधात राहिल्यानंतर पुढे चालून आचार्यश्री आमचे गंगातीराला निघालेत, गंगातीर दर्शनाला. आणि गंगातीर दर्शन करत असतानाच आचार्यश्री नागदेवांसोबत केशिराज भासांची भेट झाली. म्हणजेच 1211मध्ये हा भेटीचा संयोग आलेला आहे. आणि या भेटीचा संयोग आल्यानंतर आचार्य केशिराज भासांची भेट आचार्य नागदेवांसोबत झाली आणि तिथेच श्री चक्रधरांच्या विचाराला अनुसरून श्री चक्रधरांचे पथिक ते बनले, सेवक ते बनलेत. परंतु हा जास्त काळ वेळ आपल्या त्यांना न मिळता ही वार्ता हळूहळू केशिराज भासांच्या परिवाराला कळाली आणि केशिराज भासांना त्यांच्या भावांनी आणि त्यांच्या सासऱ्यांनी पुन्हा आपल्या घरी घेऊन गेलेत. या काळामध्ये वास्तवता केशिराज भास एक असं व्यक्तिमत्व होतं, अतिशय सुंदर, देखणे, रूपवंत, मापदंड रामपुरीचे हे केशिराज भास. इतकाच केवळ उल्लेख त्यांचा आमच्या संबंधात येतो. पूर्वसंबंधातील पूर्ववृत्तांत त्यांचा फारसा आपल्याला माहिती नाही. नंतरचा वृत्तांत फारसा कळतो आहे आपल्याला. परंतु तरी देखील त्याग, प्रेम, गुरुभक्ती, पंथनिष्ठा आणि मैत्री याला अनुसरून केशिराज भासांचं व्यक्तित्व खुलत जात आहे. वैराग्याची जणू प्रत्यक्ष आदर्श खान असल्यासारखं आपल्याला त्यांना पाहायला मिळतं. आपण त्यांचा इथे जास्त असा, कारण की आपल्याला कल्पना आहेतच आचार्य केशिराज भासांची. आपल्याला केवळ मूर्तिप्रकाशाच्या अंतरंगात घुसायचं आहे. आचार्य केशिराज भासांच्या संदर्भात
त्यांनी जो ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ आहे त्यांचा रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकलानिधी स्तोत्र, दृष्टांत स्तोत्र, ही 3 संस्कृतातील मधील काव्यग्रंथ त्यांनी निर्माण केलेत. त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण त्यांची जी सेवा आहे या पंथासाठी केलेली, आज आम्हाला जी तात्विक ग्रंथाची एक पद्धती, अभ्यास पद्धती जी आम्हाला प्राप्त झालेली आहे, सिद्धांत तत्त्वज्ञान जो आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्याच्यामागे त्यांचा पाहिजे तसा महत्त्वपूर्ण हात आहे. संस्कृतचे अत्यंत पंडित असल्यामुळे, विद्वान असल्यामुळे त्यांनी त्याला लीळाचरित्रातून वेगवेगळ्या सर्वांच्या सूत्रांना संकलित करून एक स्वतंत्र अशी एका विशिष्ट अशा अवस्थेमध्ये त्यांनी अन्वय लावलेला आहे आणि त्याला सूत्रपाठ या ग्रंथाचं निर्माण त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी दृष्टांत पाठ देखील निर्माण केलेला आहे. दृष्टांत पाठावरती लापिका आणि दृष्टांत पाठावरती महत्त्वाचा द्राष्टांतिक हे अतिशय महत्त्वपूर्ण त्यांनी आम्हासाठी उपलब्धी करून दिली आहे. त्यानंतर त्यांनी मूर्तिप्रकाश हा ग्रंथ निर्माण केलेला आहे, अवस्थाभूत ग्रंथ निर्माण केला आहे. त्यानंतर पूजावसर आणि गुढा, 12 प्रकरणाचे 12 गुढे, अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण साहित्याच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान, महानुभावांवरती फार मोठे उपकार असलेला असा हा आचार्य केशिराज भास आम्हासाठी सर्वांसाठी अतिशय आदर्श आणि त्यांचे जीवन जगण्याची पद्धती, त्यांचं जीवनमान, पंथनिष्ठा, पंथाबद्दल अतीव असलेलं प्रेम हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आम्हाला आदरणीय बाबा म्हणतात, स्मृती ही अशी एक वणवण आहे की जणू ती आदर्शाची खाण आहे. आदर्शाची खाण असलेला हा आचार्य केशिराज भास आम्हाला जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा आम्ही मंत्रमुग्ध होऊन जात असतो. परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला मंत्रमुग्ध व्हायचं आहे त्या आचार्यांच्या केशिराज भासांच्या आम्हाला मूर्तिप्रकाश या ग्रंथाकडे. अशा विविध अशा पुस्तकांचा, ग्रंथांचा आम्हाला उपयोग प्राप्त करून दिल्यानंतर देखील मूर्तिप्रकाश ग्रंथाची निर्मितीचा जो प्रसंग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की जे आचार्य केशिराज भास ज्यावेळेला महानुभाव पंथामध्ये आलेत आणि महानुभाव पंथामध्ये आल्यानंतर त्यांचं वागणं, बोलणं, चालणं सर्वत्र इतरत्र विखुरल्या जाऊ लागलं आणि सर्वांप्रती एकोप आणि प्रेमाने त्यांचं संगोपन चाललं असतानाच अचानक एखादा आघात व्हावा त्याप्रमाणे पंथावरती आघात झालेला आहे. त्यांना कळालेलं आहे, त्यांच्या घरच्यांना कळालेलं आहे की आचार्य केशिराज भासांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ते त्यांना घ्यायला आलेले आहेत. आणि घ्यायला आल्यानंतर केशिराज भासांना आचार्यांच्या विनंतीला मान देऊन ते केशिराज भास आपल्या घरी गेलेत. आणि घरी गेल्यानंतर बंधूंनो काय झालं आहे पुढे, आचार्य केशिराज भासांना गृहस्थाश्रमामध्ये पुन्हा ढकलण्यात येत आहे. परंतु गृहस्थाश्रमामध्ये जात असताना अनेक विद्वान पंडित अशी चर्चा समर्श करून त्यांना परास्त केलेलं आहे. आता अनेक विद्वान पंडित तिथे परास्त झाल्यानंतर आता उपाय काय, थकलेला आहे. उपाय थकले असताना आता पुढे काय करावं. आणि अशा वेळेला एका पंडितांनी असं सांगितलं आहे की आता तुम्ही त्यांना त्यांच्या पत्नीच्या सहवासात जाऊ द्या, या पत्नीच्या सहवासात जाऊ द्या. तीच काय त्यांना या ग्रस्ताश्रमात ओढू शकेल तर तीच काय करू शकेल. आणि मग बंधूंनो अशा पद्धतीने दिवसभर गंगा तीराशी जावं, गोदेवरती जावं, तिथे अटनविजन भिक्षा भोजन करावं आणि रात्री पत्नीचा सहवास करावा. ती बसावी, यांनी खाली उठावं, ती बसावी, पुन्हा यांनी खाली बसावं, ती वरती यावी. अशा पद्धतीने 7 दिवस अविरत त्या पत्नीच्या सहवासात राहिल्यानंतर स्वतः पत्नीच म्हणते आहे, काय म्हणते आहे, आता हे माझे पती योगी झाले असे, आता माझे पती योगी झाले असेल, आता यांना सोडून द्या. अशा पद्धतीने पतीकडून निर्वाळा मिळालेला हा महान योगी पहिल्यांदाच प्रथम योगी असावा की ज्याला पत्नीकडून सर्टिफिकेट मिळालं की हा संन्यासी झालेला आहे. परंतु या काळामध्येच बघा महानुभावांनी काय नाही केलं. महानुभावांनी या काळामध्ये कुठल्या प्रसंगातून कुठल्या ग्रंथाची निर्मिती होऊ शकेल काही सांगता येणार नाही. कुठला प्रसंग, आज आम्ही एखादा प्रसंग आमच्यावरती जर रोखावला गेला असेल तर आम्ही तिथे हताश होतो, निराश होतो, उदास होतो आणि उदास झाल्यानंतर आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही. परंतु या महावीरांनी त्यावेळेला 3 ग्रंथाची निर्मिती केली असं आम्हाला ऐकण्यात येतं. ते 3 ग्रंथ कुठले आहेत, त्यामध्ये मूर्तिप्रकाश, रत्नमाला स्तोत्र आणि अवस्थाभूत गीत
अशा 3 ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला जेव्हा पाहायला मिळतं अशा अनेक ग्रंथ महानुभावांच्या आम्हाला एक वैशिष्ट्य आम्हाला कळतं. आज आम्ही ज्यांच्या चिंतनी जनकांच्या सहवासात आहोत हे वाचत असताना मला बाबांकडे मी बघायला लागलो. बाबांनी सुद्धा अशा एका प्रसंगातून एका ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहो महानुभाव काय साध्य करतील आणि काय नाही बघा ना. प्रायचित्त हा ग्रंथ कसा निर्माण झाला आहे. प्रायचित्त हा ग्रंथ निर्माण करत असताना कशा पद्धतीने झालेला आहे. कारण प्रायचित्त ग्रंथाच्या निर्मिती मागची जी भूमिका आहे ती भूमिका फार सोपी आहे. एक कुणी बाई आहे ती धुणेधूत आहे. धुणेधूत असलेल्या बाईकडे बघून बाबांच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचली आणि शीघ्र कवित्व असलेल्या बाबांच्या मुखारविंदातून एक कल्पना बाहेर आली आणि एक कविता बाहेर पडली. एक ओळ बाहेर पडली, कवितेची ओळ पडली. आणि ती कुठली ओळ आहे. किती धुणे धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे, किती धुणे धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे, बहुजन्माचे मळ लागले कर्म अकर्माचे, दयाळा कर्म अकर्माचे. आणि क्षणार्धात एका प्रायचित्ताचा जन्म झाला. प्रसंगाला कुठल्या प्रसंगातून कुठल्या कार्याची निर्मिती होईल हे सांगता येणार नाही. असे अनेक प्रसंग आम्हाला मानवांच्या प्रसंगातून प्राप्त होतात. अहो साध्या भेटीतून वेगवेगळ्या ग्रंथाची निर्मिती होताना आम्ही या महानुभावांच्या स्मृतीमध्ये पाहतो. महानुभावांच्या इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. एका भेटीच्या प्रसंगातून आम्हाला नायनाविध ग्रंथ निर्माण होताना कधी पाहिलेत का आपण. भेट काळामधून एखादा ग्रंथ निर्माण होतो का. महानुभावाचे निमिळे लावी जाती सोने केळे, मग मनोरथ सिद्धीचे हाती तोडी जाती. मग असं वाटते तशा त्यावेळेला आपण त्या पद्धतीने आपल्याला प्रसंगोचित आपण ते घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आज मूर्ती प्रकाशाच्या माध्यमातून आपण करतो आहे. असाच हा एक महानुभावांचा मेळा नव्हे तर एक साधक भेटीला चालला असताना आपलं जीवन श्री परमेश्वरपुराचं दर्शन घेऊन पुढे निघालेलं आहे आणि स्वास्ती वाडेगावला भेटतो आहे एका महात्म्यांना. या भेट काळातून एका नवीन 2 ग्रंथांची निर्मिती होते. भेट काळातून कसे ग्रंथ निर्माण होतात. भेट काळामधून ग्रंथ निर्माण कसे होतात बघा. स्वास्ती वाडेगावला ज्यावेळेला आमच्या आचार्य श्री नारायणव्यास बहाळे आणि विश्वनाथबाज बाळापूरकर या दोघांच्या भेटी होतात. या भेटीतून 2 ग्रंथाचा जन्म होतो. प्रसंग छोटासा आहे. आम्ही भेटतो त्यावेळेला आमच्या डोक्यावरती आडे पडतात. कशाला आत्ता भेटला, मागच्या वेळेलाच तर भेटला होता, आज कशाला भेटला. अशा पद्धतीची आमच्या नानाविध कल्पना येतात. किंवा भेटायचं असेल तर भेटायचं नसेल तर आम्ही बाजूला वाट काढून पुढे मार्ग निघून जातो. भेटीचं महत्त्व आम्ही लक्षात घेत नाही. परंतु या भेटीच्या याच्यातून 2 ग्रंथांची निर्मिती होते सहजतेने ते म्हणतात. कारण की आमच्या भेटीमध्ये क्षेमवार्ता होत असते आणि क्षेमवार्तानंतर आम्ही क्षेमकुशलीच्या नंतर अभ्यागत वृत्ती करत असतो आणि अभ्यागत वृत्तीतूनच पुढे काय होतात. आणि मग नारायणव्यास भाळे म्हणतात चंद्रवदना बाळी अंगी श्याम कांता सावळी ते ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हासी रुचे हो. आणि असं म्हटल्यानंतर काय होत आहे. नारायणव्यास भाळे हे बोलत आहेत श्लोकातून आणि लगेच विश्वनाथ बास त्यांच्या मुखारविंदातून आपल्या शीघ्र कवित्वाची साक्ष देऊन सांगतात सप्तरात्र विवर्जितम जया ते जण आवडी सेवित तेनेसी होय युक्त तरी आम्हासी रुची हो. जरी स्नेहाचे निपाडे पूर्ण योग घडे तरी अमृत होय रोकडे तया पुढे. आणि अशा या 2 संतांच्या भेटीमध्ये अशा श्लोकांच्या शीघ्र कवित्वाची जी चर्चा चालते त्यातून ते म्हणतात का हो तुमच्याकडे इतकं सुंदर कवित्व आहे, इतकं सुंदर कवित्व आहे. मग अशी या कवित्वाचा जर योग आपण जर श्री प्रभूंच्या सेवेसाठी आपल्या कार्यासाठी समर्पणासाठी जर आपण जोडला तर किती चांगलं होईल. आणि यातूनच बंधूंनो 2 ग्रंथाची निर्मिती होते. एक येतं आमच्यासमोर ज्ञानप्रबोध आणि दुसरीकडे ते आम्हाला रुद्रपूर वर्णन. या 2 ग्रंथांची अवीट भेट आम्हाला प्राप्त होते. ही चिंतनी जिथे जन्माला आली नव्हे, ही चिंतनी आज 29वी जिथे होती तिथलंच कार्य बघा ना. अहो कधी विवाह प्रसंगाच्या प्रसंगातून एखादं कार्य जन्माला येतं कधी बघितलं का. विवाह तर हा प्रश्न कसा असतो. विवाह म्हटलं की गडबड असते, गोंधळ असतो. मला सजायचं आहे, तुला सजायचं आहे, एकमेकांसमोर एकमेकाला फ्लॅशमध्ये यायचं आहे, नानाविध अनेक संकट समस्या असतात.
आणि अशा समस्येतूनही आपल्याला कुठेतरी सुचतं का? महदाईचा स्वतः प्रश्न निर्माण करते आणि स्वतःच सर्वज्ञ गोविंद प्रभूंसाठी काय आणताय? मुंडळी घेऊन येते आणि सहज लिलया बांधते आणि या विवाह प्रसंगातून एका एका ग्रंथाचा जन्म होतो. एक साधारण गोष्ट आहेत का? अशा प्रसंगातून काय म्हणताय महादेसा? अहो गोविंद प्रभू म्हणतात आणि धवळे गाय म्हणे आणि धवळे गायला सुरुवात होते. आणि एका पहिल्या या छोट्याशा प्रसंगातून मराठीला प्राप्त झालेली आद्य कवयित्री श्री प्रभूंच्या कृपेने, दैवदत्त कृपेने प्राप्त होते आपल्याला. पहिल्यांदा नव्हे नाही, पहिली मराठी आद्य कवयित्री म्हणून आपण जिला नाम उद्घोषित करतो ती मराठीची पहिली कवयित्री महदंबा. सर्वेश्वराची एक श्री धरोनिया श्री चरण, मग धवळे गायीन गोविंदुराना. जेणे रुक्मिणी हरली तेने पवाडे केले अद्भुत, पाविजे परमगती ऐकता श्रीकृष्ण चरित्र. एका सहज लिहिल्या प्रसंगातून धवळ्यांचा जन्म होतो. हा साधारणसा प्रसंग नाही, परंतु आज आम्ही ती शोकांतिका आमच्यासाठी ठरते. याच त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या परमेश्वरपुरामधून धवळ्यासारखा महान ग्रंथ, पहिली लेखिका, पहिली साहित्यिक असलेली पहिली मराठी आद्य कवयित्री जन्माला येते. पण तिथे आमचा साधा उल्लेखसुद्धा तिथे दिसत नाही, आम्हाला पाहायला मिळत नाही. मराठीची पहिली आद्य कवयित्री म्हणून आम्ही तिथे कुठे तिचा बोर्डसुद्धा लावत नाही. आम्ही उद्घोषाने मोठ्या अभिमानाने सांगत असतो ह्या गोष्टी. परंतु हे सांगत असताना लोकांना आज जसं आम्हाला सांगितलं आमच्या संदीप सरांनी की पहिलं स्पृश्य आणि अस्पृश्यांच्या दृष्टीतून महत्त्वपूर्ण असलेलं मातांग विहिरीचं हे आदर्श असलेलं क्रांतीस्थळ. परंतु त्याचा उल्लेख आज कोणाला माहिती आहे? तुम्हाला, मला माहिती आहे, पण इतर समाजाला माहीत असेल का? त्याचं विवरण आपल्याला कशा पद्धतीने करायचं, याचं लोकांच्या समोर कशा पद्धतीने प्रेझेंटेशन द्यायचं हे महत्त्वाचं आहे ना. ज्याप्रमाणे महाचिंतनीच्या माध्यमातून आपण लोकांना या पद्धतीने देतो आहे, अनेक धर्मग्रंथाच्या विचार आपण देतो आहे. स्वामी चक्रधरांचा विचार सलोखा कसा लोकांना संबंध बाळगायचा आहे याचा विचार आपण लोकांना देतो आहे, पण हे आपल्याला करणं महत्त्वाचं आहे ना. अशाच पद्धतीने आपण जेव्हा पाहत असतो आणि त्यावेळेला आपल्यासमोर अशा पद्धतीने मी पाहायला मिळते की मूर्तिप्रकाश ग्रंथाच्या निर्मितीच्या मागची जी भूमिका आहे, एका कठीण प्रसंगातून जिथे माणूस सर्व ऋषी मुनी संत विवेक आपला मावळून जातो, जिथे मनुष्य पराजित होतो, आणि अशा या प्रसंगातमधून एक महान ग्रंथाची निर्मिती होते. कशामुळे होऊ शकेल? चक्रधरावरती असलेल्या प्रेमामुळेच, चक्रधरावरती असलेल्या अतिशय अप्रतिम प्रेमामुळेच होत असेल नाही. आणि म्हणून बंधूंनो, अशा पद्धतीने हे झाल्यानंतर, कारण मला सांगायचं आहे की यू कॅन विन नावाचा जो एक शिवखेड नावाचा लेखक आहे, त्याने सांगितलं आहे की अशा हताश ज्यावेळेला होतो जो मनुष्य, त्या हताश ज्यावेळेला होतो त्यावेळेला विजेते लोक जे असतात ते काही नवीन वेगळं करत नाही, तुमच्यासारखंच करतात, परंतु जरासे हटके करतात. तशाच पद्धतीने जरासे हटके करण्याचा प्रयत्न या आद्य आमच्या केशिराज भासांनी केलेला आहे. कारण महत्त्वाचं काय, त्या प्रसंगाला आपण कशा पद्धतीने स्वीकारतो आहे, तो प्रसंग आपण कशा पद्धतीने आपल्यावरती घेतो आहे. असा प्रसंग जरी आला असेल तरी त्या प्रसंगाला समोर जात असताना माझं अबाधित्व राहावं याकरता मूर्तिप्रकाश ग्रंथकारांनी, केशिराज भासांनी स्वतःला सर्वज्ञांच्या स्तुती सुमनामध्ये गुंफवून घेतलेला आहे. आणि पहिल्यांदाच रत्नमाला स्तोत्र नावाचा ग्रंथ देखील त्या ठिकाणी, मराठीतील आद्य ग्रंथ असलेल्या लीळाचित्राचं संस्कृत रूपांतरण म्हणजे काय, रत्नमाला स्तोत्र आहे. आणि अशा रत्नमाला स्तोत्राचा ग्रंथ जन्माला येतो. त्यानंतर अवस्थाभूत ग्रंथ, जिथे रुक्मिणी विरह अवस्थेचे जे गीत आहेत, श्लोक आहेत, ते 85 श्लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत, की मला वाटते 114 की काहीतरी श्लोक आहेत, असे अवस्थाभूत गीतामध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि अशा त्या ग्रंथाची निर्मिती होते. सोबतच मूर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ देखील जन्माला येतो. या काव्यामध्ये भगवंताप्रती असलेला मूर्तीच्या, जसं आज मूर्ती प्रकाश हा ग्रंथ निर्माण करत असताना मूर्तीचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. मूर्ती वर्णन कशा पद्धतीने असावं याचं अतिशय तंतोतंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर मूर्तिप्रकाश आपल्यासमोर येत असतो. या मूर्तिप्रकाश ग्रंथामध्ये काव्यामधून आपण त्यांची विद्वत्ता, सहृदयता आणि काव्याची काव्यशक्ती, त्याचबरोबर परस्पर प्रेमभक्तीचा जो मनोहर संगम आपल्याला पाहायला मिळतो या मूर्तिप्रकाश ग्रंथामधून. आणि तिथे आपलं मन विचलित होत नाही, तर त्या ठिकाणी आपलं मन अतिशय जळल्या जातं. आणि हे मन जळत असताना स्वतः कवी
त्या कवी करत असताना, काव्य करत असताना आपल्या स्वतःला रंगवृत्तीने स्वतः पहिल्यांदा फ्रेश करतो आहे. कवी काय करतो आहे, स्वतःला आत्मनिवेदन. जोपर्यंत आपल्याला आत्मा स्वतःच्या बद्दलची भूमिका लक्षात येत नाही, जोपर्यंत आपल्या परमेश्वराप्रती समर्पण होत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये त्या काव्याचा उगमसुद्धा प्राप्त होत नसतो. आणि आत्मनिवेदन रंगवृत्तीने तो कवी आपल्यासमोर मांडतो आहे. मी आंधळे अज्ञान परिसाया नाही श्रवण मन, तया केवी आंतुडे निरूपण भक्ती रसाचे. हे भगवंता, मी आंधळा अज्ञान आहे. मला का बरं असं तुझ्या परमेश्वर काव्याला कसं कला स्पर्श करता येईल, भक्तिरसाचं श्रवण मला कसं करता येईल. मला हे निरूपण ऐकण्याची माझी मानसिकताच नाही आहे. आणि आमची स्वस्थता का भंग झाली, स्वस्थता भंग होण्यामागचं कारण काय, आम्हाला त्याचं चिंतन नाही, आम्हाला मनन नाही. आमचे बाबू कवी का म्हणतात बघा ना प्रायचित्तामध्ये, नवते चिंतन नवथे मंथन तुझिया तत्वाचे, म्हणून जीवनी मिळत नवते कनही सत्वाचे. दयाळा कनही सत्वाचे. माझ्याजवळ चिंतन नाही, मनन नाही, माझं मन तशा पद्धतीने गुंफावं, तुझ्या चरणी लगावं, असं माझ्याकडे कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही. आणि म्हणूनच मला ते सत्वस्थता मला प्राप्त होत नाही. बोधाची स्वस्थता ती मला प्राप्त व्हावी, ती मला अजूनही प्राप्त झाली नाही. आजही आम्ही निराश, उदास आणि अशाच पद्धतीने हताश होऊन जीवन जगतो आहे. कसं होईल माझं, या विचाराने आम्ही तुम्हाला आधी कळत नाही की माझा चक्रधर माझ्यासोबत आहे, देव माझा, मी देवाचा, ही भावना तुमच्यामध्ये जर असेल, या भावनेशी तुम्ही स्वतःला स्वीकार करत असेल, तर तुमचं जीवन आनंदमय आणि प्रसन्नमय असायलाच हवं आहे. परंतु आमच्यामध्ये हा हताश हवाचा नैराश्य आमच्यामध्ये का गुंतलेला आहे, याचं कारण आम्ही चक्रधरांशी अजूनही जोडल्या गेलेलो नाही आहे. आणि म्हणून चक्रधराशी जोडण्यासाठी आम्हाला कवी या ठिकाणी मूर्ती प्रकाशामध्ये घेऊन जातो आहे. आणि ही आत्मनिवेदन केल्यानंतर, कारण की माझी अवस्था अशी आहे, मी कसा आहे, मी कसा आहे असं सांगत असताना कवी काय सांगतोय, कैसे पाय दुराचारी, कसे हे पाय दुराचारी आहे, जे जे कल्पना करी तेत घेऊन जाती वैरी मज विकयात्मका ते. आज मी इथे बसलेलो आहे, पण माझं मन कुठे फिरते आहे, मी इतस्तत विखुरल्या गेलो आहे. मनाने देहाने इथे आहे, पण मनाने मी इतस्तत विखुरल्या गेलो आहे. आणि म्हणून मला पाहिजे ती सत्वस्थता, मला पाहिजे तो अभ्यास, मला पाहिजे तो अध्यास मला अजून प्राप्त का होत नाही, कारण माझे पाय दुराचारी आहे. माझे पाय कसे आहे, मज घेऊन जाती वैरी विकात्मका ते. जे जे कल्पना करी, जी जी कल्पना मी करत असतो, आणि ती कल्पना केली की तिकडे तिकडे मी धावत जातो. आणि मी तिकडे तिकडे धावत गेल्यानंतर माझं मन मला तिकडे ओढत जाते, आणि मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन संपून जात असतो. आणि म्हणून कवी तुम्हा आम्हाला सर्वांना एका ईश्वराकडे समर्पित भावनेतून बघण्याकरता मूर्तिप्रकाश या नावाच्या ग्रंथातून स्वतः आलेल्या अशा प्रसंगातून स्वतःला बाहेर पाडण्यासाठी किती मोठा विचार करताय. आणि एका मूर्तिप्रकाश ग्रंथाची निर्मिती होते आहे. कारण का सामान्य गोष्ट नाही, ती साधारण कथा नाही आहे. एक व्यक्ती विषयाच्या सेजेशीच असावा आणि तिथे मूर्तिप्रकाश ग्रंथाची निर्मिती व्हावी, ही साधारण गोष्ट आहे का, नाही आहे. आणि मग अशा पद्धतीने यामध्ये ही जी मी मूर्तिप्रकाश ग्रंथ करतो, याच्यामध्ये मागे मला गुरुकृपेचा सहवास लाभलेला आहे. हे गुरुकृपेशिवाय मला कधी शक्य झालं नसतं. गुरुकृपेमुळेच मला हे सर्व काही शक्य झालेलं आहे. आणि म्हणून गुरुकृपेमुळेच मी आपल्याला हे सांगतो आहे. आणि हा सांगत असताना त्याचा विशेष आहे. आता मी सांगेन या ग्रंथाचा विशेषू, तया नाव मूर्तिप्रकाशू. आता मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय, या ग्रंथाचा विशेष सांगतोय. काय विशेष आहे, तया नाव मूर्तिप्रकाशू. ते ऐकल्या होय श्रोत्याचा दशेकू, आदरे करून या. हा ग्रंथ तुम्हाला मी सांगत असताना श्रोत्याचा देशकू म्हणजे श्रोत्यांचा समूह सर्वांना एकत्र येईल आणि आदरे करून या, ऐकायला लागेल. अशा पद्धतीने कवी आपल्या स्वतःची प्रतिज्ञा घेतो आहे. आणि मग ऐकली या श्रोत्याचा मूर्तिवर्णनाचा प्रसंग निर्माण करतो आहे. हा मूर्तिवर्णन प्रसंग कशा कुठल्या संबंधाशी जोडलेला आहे त्यांनी, श्री क्षेत्र डोमेग्राम, श्री क्षेत्र डोमेग्राम येथील पूजा अवसराच्या प्रसंगाशी त्यांनी स्वतःला जोडलं आहे. डोमेग्रामचा प्रसंग म्हटला की त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, आला आहे. डोमेग्राम हे आल्यानंतर काय असणार,
ठाई करू शिजू अवघे विशेष ते डोमी ग्रामीची ओळख. आणि याच पद्धतीने डोमेग्रामचं महात्म्य डोमेग्रामच्या विविध अशा लीला अमोघा अमृता मूर्ती अमृत वेगळ्या त्यामध्ये मला अत्यंत अशी धार सुटते आहे की बंधूंनो तुम्ही ऐकतच राहाल. तिथे असलेल्या राजमठांच्या संदर्भातली भूमिका सांगत असताना राजमठावरती केलेली कल्पना अवीट आहे, गोड आहे. अशा या राजमठाच्या बद्दलची कल्पना अतिशय गोंधळ आहे, सुंदर आहे. आणि मग अशी रुद्धपूरपेक्षाही डोमेग्राम का बरं श्रेष्ठ आहे. इतकंसं रुद्धपूर साचोकार प्रचनवंत ब्रह्म जिथे क्रीडा करतोय अशा डोमेग्राम अशा रुद्धपूरपेक्षाही डोमेग्राम श्रेष्ठ आहे नव्हे. येळापूर, बेलापूर, पैठण, वृद्धासंगम याहीपेक्षा माझं डोमेग्राम श्रेष्ठ आहे असं कवी आपल्याला सांगतो आहे. हे सर्व सांगत असताना अभिमानाने त्याची मान उंचावते. माझं डोमेग्राम हे का बरं श्रेष्ठ आहे. इथे प्रत्यक्षदर्शी स्त्रियांना अधिकार, वनिता अधिकार संपादन झालेलं आहे. इथे कधी कोणाला प्रेम प्राप्त झालेलं आहे, तर कधी कोणाला अनेकांना स्थिती झालेली आहे, अनेकांना वेद झालेले आहे, अनेकांना शास्त्रसंमती झाली, अनेकांना अनेक प्रकारचे फायदे झालेले आहे. अशा पद्धतीने सर्व काही सांगतो आहे. आणि पश्चात प्रहरीचा पूजावसराला सुरुवात होते आहे. मोठा सुंदरसा प्रसंग आहे. महानुभावांच्या दृष्टीने हा प्रसंग अतिशय वेदक, बोधक आणि रोचक आहे. पश्चात प्रहरी सर्वज्ञ ज्यावेळेला उठतायत, प्रसंग तुम्ही आठवता. आजही मूर्ती वर्णन करत असताना तुम्हाला नामस्मरणामध्ये नाम, लीळा आणि मूर्ती चेष्टा हे आठवत असताना या लीळेला आठवल्याशिवाय आमच्या नामस्मरणाची पूर्तताच होत नाही. आणि म्हणून कवी सुरुवात करताना पूजावसराची सुरुवात करत असताना कशा सांगताय. पश्चात प्रहरी पूर्ण कामू दोन्ही दार शंका धरुणी पुरुषोत्तमू श्रीचरण ठेवी उंबरठ्यावरी. काय म्हणतात. पश्चात प्रहरी पूर्ण कामू दोन्ही दार शंका धरुणी आत्मा रामू श्रीचरण ठेवी पुरुषोत्तमू उंबरठ्यावरी. हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. पूजावसराला सुरुवात होते आहे. पूजावसराच्या आधी हा जो प्रसंग आमच्या समोर येतो आहे, हा जो आनंद आमच्या आचार्य श्री नागदेवाला अनुभवता येतो आहे, हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच ओवीवरतीच, या ओवीला अभ्यासूनच आचार्य श्री भाईदेव व्यासांनी बरे केले केशवदया स्मरणशिळा लागी भले केले केशवदया स्मरणशिळा लागी हा ग्रंथ योग्य झाला अशी आपली अभिपुष्टी त्याला दिलेली आहे. कारण की हा प्रसंग ज्यावेळेला तो वाखाणतो आहे, अत्यंत आनंद आणि उत्साह मनामध्ये निर्माण होतो आहे. कारण की पश्चात प्रहरीचा तो वेळ आहे. उंबरा उशिसे करून आमचे आचार्यश्री झोपलेले आहेत. आणि उशिसे करून झोपले असताना त्यांना जाड्डे आलेलं आहे. आणि हे जाड्डे आले असताना आमचे सर्वज्ञ, बघा त्यांचा योग किती सुंदर आहे. आम्हाला जाड्डे यायचं तेव्हा आमच्यापासून चक्रधर दूर होतो आणि आम्हाला तिथे श्री चक्रधरपूर प्रत्यक्षात त्यांना तर आपल्या परम आनंद सुखाचा अनुभवतो आहे. दोन्ही दारशंका ते धरतात आणि बघतात नागदेया जाड्डे आले असे. मग एक चरण श्रीचरण उंबरठ्यावरती ठेवतात आणि दुसरा श्रीचरण त्याच्या वक्षस्थळावरती ठेविते. आणि असा हा श्रीचरण ठेवल्यानंतर त्या श्रीचरणांचा स्पर्श होतो आहे न होतो आहे. आमचे आचार्य श्री आमचे नायंबाज बाबाजी म्हणतात की कदाचित आमचे नागदेवाचार्य सोंग तर करत नसतील जाड्याचंच, असं तुम्ही म्हणाले होते एक ठिकाणी. अहो, ज्यांनी आपलं सर्वस्व समर्पित केलेलं आहे त्यांना आचार्य स्वामी चक्रधरप्रभू आता उठणार याची कल्पना नाही का. परंतु उद्या मला हा प्रसंग, हा प्रसादरूप मला श्रीचरण कसा प्राप्त होईल, हा प्रसादरूप श्रीचरण भेटावा यासाठीच तर कदाचित ते जाड्याचं सोंग करत नसावे. काय कल्पना आहे. आणि तो श्रीचरण त्यांना प्राप्त होतो आहे आणि श्रीचरणाचा स्पर्श होतो आहे न होतो आहे. आनंदाच्या उखळ्या फुटतात, आनंदाची धवधनी त्यांना प्राप्त होत आहे, आनंदच आनंद आहे. मग मला प्रश्न पडला, सर्व व्यापक असलेला परमेश्वर हा हृदयातच त्याचं ठिकाण का असावं. कारण परमेश्वर कसा आहे, सर्व व्यापक आहे. सर्व व्यापक असलेला परमेश्वर आणि त्याचं राहायचं स्थान कोणतं आहे म्हणतात. हृदयेशी अर्जुन तिष्ठती. अर्जुना, मी तुझ्या हृदयात आहे. हृदयातच परमेश्वर का बसतो.
तो इतरत्र का बसत नाही, संपूर्ण अवयवामध्ये तो, कारण सर्व व्यापक असताना सर्व अवयवात बसायला हवा होता ना, मग तो हृदयातच का बसतो? माझ्या विचाराने मी प्रश्न केला आणि मीच उत्तर दिलं. काय उत्तर दिलं असेल? मला असं वाटलं तो हृदयात का असतो, तो पायामध्ये काय नाही, तो का ते ठिकाणच नाही. कारण हृदय हे आठवण्याचं ठिकाण आहे. हृदय हे आठवणीचं ठिकाण आहे. या ते जेवेळी आठवीशी तेवेळी तुला पाठीचे निवासी. आणि आठव जिथे असतो, आठव हा पाठीशी नसतो. आठव हा कुठे असतो? हृदयात. देव जरी म्हणत असेल पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे हृदयात आहे. आणि हृदयात परमेश्वराला आठवायचं आहे. आणि आठवल्यानंतर आनंदाची झंझंधवधनी आपल्याला इथेच प्राप्त होते. असा हा आनंदाचा क्षण, संदीप पाणी द्यावं, असा आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, याच करता तर सर्वज्ञ आम्हाला सांगतात. थोड्या वेळापूर्वीच आम्हाला उमाईसाचा सुंदरसा प्रसंग संदीप सरांनी समजून सांगितला. योगेश्वरी आगावी प्रभूनी विधी उमाईसासी सांगोणी, पश्चात प्रहरी तुम्ही उठोणी, आठवावा तो कैवल्यदानी, हृदयगाम्य करावा ईश्वर, करी स्मरण चक्रधरांचे, होई प्रसन्न श्री चक्रधर. हा प्रसंग त्यांनी आम्हाला इथे थोड्या वेळापूर्वीच सांगितला. उमाईसेला सांगितलं, धाये तो खाईजे पाहे तो निजे ऐसे नव्हे की बाई. आम्हाला या प्रसंगातून सर्वज्ञ आम्हाला काय सांगत आहेत की पश्चातपूर्वी तुम्ही आठवलंच पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला बायदेव व्यास म्हणतात, भले केले ना केशव दया. हा ग्रंथ स्मरणशिळा योग्य झाला. स्मरणशिळेसाठी पुरुषासाठी अतिशय योग्य का झाला आहे, याचं कारणच आहे की पश्चातप्रहरी तुम्ही या देवाला आठवायचं आहे, आम्हाला बसायचं आहे. आमच्याकडे ती थेरी नाही आहे. आम्ही कशा पद्धतीने बसायचं याची आम्हाला योग्यता आम्हाला सांगितली नाही आहे. परंतु आम्हाला आठव जेव्हा करायचं आहे, नाम कसं आठवायचं आहे, स्मरण कसं करायचं आहे, चिंतन कसं करायचं आहे, हा एक स्वतंत्र क्लास असावा. तो कदाचित बाबा घेतील. परंतु ही आम्हाला गरज आहे. आमच्या सर्वज्ञ आमची वाट पाहतोय. आणि म्हणून बंधूंनो, अशा पद्धतीने हा जो महत्त्वपूर्ण प्रसंग पूजा अवसराच्या माध्यमातून कवीने या मूर्तीप्रकाशामध्ये घेतलेला आहे. आणि मूर्तीप्रकाशामध्ये हा प्रसंग आल्यानंतर पुढे बंधूंनो, वाणिता आदी पुरुषाचे अवयव रूपस, आकर्षील वरविदाचे मानस. त्यानंतर मूर्तीप्रकाशकारांनी आपल्या एक अवयवाची सुरुवात केलेली आहे. श्रीचरणापासून तर अंगुष्ठापर्यंत, श्रीचरणापासून तर श्रीचरणाच्या अंगुष्ठापासून तर भाळ प्रदेशापर्यंत, श्री मुकुटापर्यंत सर्वज्ञांच्या एक अवयवांचं सुंदर गोडसं रूपसं वर्णन त्यांनी कवीने या ठिकाणी केलं आहे. त्या वर्णनाच्या मध्ये आपण रसग्रहण करू लागलो तर आपला वेळ फारसा निघून जाईल. आणि मग अशा पद्धतीने त्याची चरणकमळं कशा पद्धतीची आहे. लहामाईसा आठवते तो प्रसंग बघा कसा, किती सुंदर गोडसा प्रसंग आहे. लहामाईसाला ज्वर आलेला आहे. आणि ज्वर आल्यानंतर ज्वरी पडताळणे, कुठली लीळा ही? अरण्यगावची. ही आमच्या लीळा डोळ्यासमोर येते. हा मूर्तीप्रकाश वाचत असताना आमच्यासमोर अशा अनेक लीळा अशा डोळ्यासमोर पाहून जातात. एक लीळा आणि नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टांचं आम्हाला सर्वस्त्र अधिष्ठान प्राप्त होत जातं. एक आपण लीळा ऐकत जातो आणि एक आपल्यामध्ये भरत जातात. आणि अशा पद्धतीने ती चरणकमळे, मग अनेक सामुद्रिक चिन्हे, त्या श्रीचरणावरती असलेली अनेक सामुद्रिक चिन्हांचं वर्णन ऐकत असताना आपली थोडीशी बुद्धी तिथे थोडीशी कुंठित होऊन जाते. कारण आपला तो अधिकार नाही, आपली ती योग्यता नाही. आपल्या त्या चरणावरती असलेल्या त्या सामुद्रिक चिन्हांचा अभ्यास करता आम्हाला सामुद्रिक चिन्हच कोणती आहे हीच माहीत नाही. हा अभ्यास मग सामुद्रिक चिन्हांचाच अभ्यास नाही तर मग तिथे कुठे जाते. मग आम्हाला लहामाईसांची सुंदरशी चरण आठवावं लागेल. लहामाईसाशी पडताळणे ही लीळा आपल्याला पाहायला मिळते तिथे. आणि बंधूंनो, काय होत आहे, मज ऐसाची जरू व्हावा जे गोसावी मज पडताळावा येते. मला कुठला साज आणि तो श्रीचरण आठवून आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्व साधकांनी केला पाहिजे. ही लीळा आपण सर्वांनी आठवणं गरजेची आहे. आणि म्हणून अशा श्रीचरण कमळ पोटऱ्या, चांपे गौरा विशाल नेत्रा, सुरवेधक सुंदरा. चांपे गौरा विशाल नेत्रा, सुरवेधक सुंदरा.
शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा, शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. सरळ पोटऱ्या जगन मनोहर नाभीरंध्र सखोल, सरळ पोटऱ्या जगन मनोहर नाभीरंध्र सखोल. प्रहसित श्रीमुख लंब कर्णते बरवे उंच कपूल. त्रिरेषा श्रीकंठी मिरवे त्रिरेषा उदरा, त्रिरेषा श्रीकंठी मिरवे त्रिरेषा उदरा. शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा, शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. अशा सुंदरशा गोड लीळांचं वर्णन आपल्याला त्या मूर्ती प्रकाशामध्ये पाहायला मिळतं. परंतु हे सर्व वर्णन अभ्यासत असताना आपल्याला कवी त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये रमवतो आहे. आणि असा हा सहज सुलभतेने हा ग्रंथ पुढे वाटचाल करत करत पुढे ओठापर्यंत येतो, अधरापर्यंत येतो आहे. अधर म्हटलं की आपल्याला किती गोड वाटतं. भगवंताच्या अधराच्या संदर्भात आत्ताच आम्हाला प्रभाकर बाबांनी त्यांची प्रभात या ठिकाणी त्यांनी विस्फारित केली, आपली पाहिली आपण त्यांची. किती गोड पद्धतीने आपल्याला ते समजून सांगितलं. परंतु कवी या ठिकाणी आता अन्मोदू अधराचे विशेषण, आता काय म्हणतंय, अधराचं मी तुम्हाला विशेषण अन्मोदू. श्रोत्या करू शास्त्रश्रवण, अधराच्या माध्यमाने शास्त्राचं श्रवण करवतो. जेणे ज्ञानाचे कार्यकारण नासो निजाये, या अधराच्या वर्णनाला सुरुवात होते. आणि बंधूंनो, कवीला फारच शास्त्राच्या चर्चेबद्दलची अतिशय प्रीती आहे. कदाचित मला आत्ताच या ठिकाणी कोणीतरी म्हटलं, सप्तमहाकाव्याच्या सप्तग्रंथामध्ये महानुभावांच्या सप्तग्रंथ काव्यामध्ये मूर्तिप्रकाश इतका या सुंदर असलेल्या ग्रंथाला का बरं स्थान मिळालं नाही. कोणाची कल्पना काही असेल, कोणी काही कल्पना केली असेल, पण मला हे वाचत असताना मला अशी कल्पना आली, का बरं स्थान मिळालं नसेल. हीच बाजू नेमकी महत्त्वाची आहे इथे. या अधराच्या वर्णनामध्ये नव्हे तेवढ्या 1000 ओव्या शास्त्राच्या चर्चेचं निरूपणाचे अतिशय आवड असल्यामुळे 1000 ओव्या त्याच्यावरती टाकलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणाहून त्यांना विषयांतर केल्याचा प्रयत्न आपण पाहतो आहे. इथे त्यांचं विषयांतर होते कवीचं. जसं मला विषयांतर करण्याची ओढ झाली, मी तुम्हाला 3 महाकाव्यांचा संदर्भ सांगत बसलो आणि माझ्या विषयाचा धागा सुटला. ओघाओघामध्ये मला आलं, कारण मी भेटकाळामध्ये आलो, इथे भेटलो आणि मला त्या भेटीच्या संबंधाने अचानक ज्ञानप्रबोध आठवला. डोक्यामध्ये अनेक वारे वाहत असतात. फोकस एका विषयावरती व्हायला हवा होता, तो फोकस झाला नाही. मग विषयांतर कसं होत असते बघा याच्यातूनच. हा मला इथे अवीट मला मिळालेला हा धडा आहे. मी विषयाची पकड करत असताना मी तिथे का खचलो, कारण मी विषयांतर केलं. नेमका हाच प्रकार या अधराच्या वर्णनाच्या संदर्भात किती गहन तत्व सांगितलं आहे. महानुभाव तत्वज्ञानाचं गहनातीत गहन तत्व या कवीने या ठिकाणी केलं असतानाही अधराच्या वर्णनामध्ये इतकं गहन तत्व सांगितलं आहे. पण तरी देखील विषयांतर इतकं मोठं झालेलं आहे. बरं, इथेच ते विषयांतर झालं का? नाही, पुढे 2043 वयापासून पुन्हा विषयांतर होते आहे. आणि काव्याच्या दृष्टीने हे अशा प्रकारचं विषयांतर आणि अशा पद्धतीने शास्त्रचर्चा हे विफल आहे. आणि म्हणून पुढच्या आमच्या महान संतांनी या काव्यग्रंथाचा विचार सप्तग्रंथामध्ये केला नसावा असा माझा संकेत आहे. याच्यापेक्षा मला दुसरं माहीत नाही. आता थोर बाबांसारखी माणसं इथे बसलेली आहेत. परंतु हा विषय महत्त्वाचा आहे, कारण की या एवढ्या मोठ्या प्रगल्भ असलेल्या या मूर्तिप्रकाशामध्ये इतकं सुंदरसं काव्य आहे आणि एवढं महानुभाव तत्वज्ञान यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आणि अधराच्या वर्णनामध्ये 1000 ओव्या एवढ्या घातल्या असताना त्यांनी कृपा कारुण्य करुणा याचं संवादाचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. काय बरं विषयांतर कुठलं आहे? कुठला विषय घेतला आहे त्यांनी त्याच्यामध्ये? कृपा आणि करुणेचा. आता कृपा करुणेची उधाणी, कृपा करुणेची उधाणी आता परावाचेबरोबर करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग या करत असताना कृपा करुणा दोन्ही जगन्निवासे,
कृपा करुणा दोंडी जगन्निवासे स्वीकारली ओष्टपुटाचे निमिसे जिव्हेच्या ठाई निरंतरसे परावाच्या. इथपर्यंत येतो. अशा पद्धतीने या कृपा करुणे दोन्ही भगवंताने स्वीकारली आहे. आणि एक कृपा म्हणजे खाली लोट, करुणा म्हणजे वरील लोट. आणि भगवंताच्या श्रीमुखातील जिव्हा म्हणजे तिथे परावाचा आहे. अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कविता खुलवलेली आहे. मग काय संवाद चालला असेल बरं याच्यामध्ये? थोडासा मी वेळ आपल्याकडून घेतोय. मला कळत आहे झालं 11 वाजले. आणि म्हणून कृपा करुणाविषयी अध्यक्ष होण्याचा हा एक मोठा त्रास असतो. म्हणून मग संदीप भाऊला म्हटलं तुम्ही बोलता पहिले की मी बोलू. मग तिची लाईन तरी लागली असती माझी चांगली. आणि म्हणून असा कृपा करुणाच्या संबंधातला सुंदरसा मी विषय आपले सांगतो आणि तिथे थांबतो आहे. आणि कृपा करुणा परमेश्वराला एकच आहे, कारण कृपा आणि करुणा एकच आहे अशा पद्धतीचा विषय सांगतो. कारण परमेश्वर कृपेला वशून या भूतलावरती अवतरतो. आणि म्हणून कृपा आणि करुणा विचारते, परावाच्या विचारते की काय आम्हा सर्व जडाशक्तीमध्ये कोण बरं श्रेष्ठ आहे? तेव्हा म्हणते की तुम्ही अवघ्याची श्रेष्ठ आहात, अवघ्या श्रेष्ठ आहात. परंतु मला असं वाटते की त्यापेक्षा कृपा ही श्रेष्ठ असावी, कृपा ही श्रेष्ठ असावी. मग लगेच ती म्हणते करुणा. कसे काय कृपा श्रेष्ठ आहे? करुणा म्हटलं की ती स्त्री आली. आता मला जास्त बोलता नाही येणार, मोठा प्रश्नचिन्हाचा. आणि मग त्या म्हणतात कशी बरं श्रेष्ठ आहे? कारण श्रेष्ठ कसं म्हटल्यानंतर कारण कृपा आणि परमेश्वराला वश आहे. अहो परमेश्वरचा समदाता आहे, तिथे एक दुजेपणाचा भाव आहे का? तिथे दुजेपणाचाच भाव नाही, तो तर सर्व करता आहे. अशा पद्धतीने तिचं विवेचन चालू होतं. शास्त्रसंमत असल्या अनेक विरुद्ध धर्मापर्यंत हा विषय येतो. आणि मग सांगितलं जातं, समजून सांगितलं जाते की परावाचा म्हणते की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंजिजेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वरू निर्वेव निराकारवसे परकृपावसे सावेव साकार होय. हे सर्व विरुद्ध गुणधर्मामुळेच होतं ना. आणि मग इथे ती थांबते. अशा कृपाकुणीचा संवाद अतिशय गोड पद्धतीने केलेला आहे. आणि अशा कृपाकुणीच्या संवादातून पुढेच या मूर्तिप्रकाश पुढे वाटचाल करतो आहे. आणि अशी वाटचाल करता करता पुढे अचानक अशा पद्धतीने ऐसे सुखसंपदा भोगी. आणि मग पश्चात्प्रहर झाला. आणि पश्चात्प्रहर झाल्यानंतर असा पश्चात्प्रहर झालेला आहे. ऐसा सुख योगी पौडला, ऐसा सुख भोगी पौडला देवराव, तो झाला पश्चात समय. असा सुखभोगी पौडला देवराव. आणि मग पश्चात समय झाला आणि सृष्टीरचनेचा सुरुवात झाली. आणि सृष्टीरचनेला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीने मग तिथे अस्थिपरी, आचारधर्म, देवता फळ्यांचं अनित्यत्व आणि हंस अवतारांच्या संदर्भातला दृष्टांत आणि ब्राह्मणाच्या पुत्रांचं आख्यान अशा विविध प्रकारांचं विषयांतर या काव्यामध्ये येऊन जातं. आणि म्हणूनच हा ग्रंथ सप्तमहाकाव्य ग्रंथामध्ये येत नाही. याचं समीक्षणात्मक हा दृष्टिकोन या ठिकाणी स्वीकारला. आणि म्हणून बंधूंनो, अशी ही मूर्तिप्रकाश असा हा ग्रंथ तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जर काय यामध्ये मूर्तीचं वर्णन केलं आहे. हा मी प्रकाश मला ग्रंथ निवडायला सांगितला, मी महदंबा घेतो म्हटलं तुम्हाला ढवळे, म्हणाले मूर्तिप्रकाश घ्या. मूर्तिप्रकाश का गरज हा घेतला? कारण रुद्धपूर होतं. खऱ्या अर्थाने देव कुठे प्रकाशित झाला? रुद्धपूरलाच प्रकाशित झाला. कसा प्रकाशित झाला? देवो प्रकाशिला, देव प्रकाशिला. अनेक मूर्त्या तिथे त्या काल इथे दिगंबर दादांनी आपल्याला सुंदरशी ती लीळा सांगितली आहे. आदरणीय दिगंबर दादांनी ती सुंदरशी लीळा सांगितली आपल्याला. त्या पद्धतीने देव प्रकाशिला. आणि मला असं वाटलं त्याच रुद्धपुरामध्ये ही महाचिंतनी असताना इथे आपण हा मूर्तीचा प्रकाश करावा. आणि म्हणून मूर्तिप्रकाश घेण्याचा संयोग मला प्राप्त झाला. मी आपल्या विषयाला किती न्याय देऊ शकलो मला कल्पना नाही, परंतु तरी देखील ओढाओढ करत असताना, वेळेचा अपव्यय करत असताना माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या जे योग्य वाटते ते तुम्ही घ्यावं, अयोग्य असेल ते माझ्या पदरात टाकावं. आणि आजच्या प्रसंगी मला बाबांनी या महाचिंतनीमध्ये फार प्रदीर्घ काळानंतर हा योग प्राप्त करून दिला, त्याबद्दल मी बाबांचे मनपूर्वक आभार मानतो. असा हा सुयोग प्राप्त करून देऊन
त्यांनी मला या ग्रंथाचं वाचन करण्याचं, चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त करून दिला आणि तुमच्या भेटीचा योग मला मिळाला. तुमच्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे, अशा पुरुषांकडून, थोर अधिकारी पुरुषांकडून मला नवनीत प्राप्त झालं परब्रह्माचे. आणि बंधूंनो, अशा पद्धतीने आजचा हा विषय इथे मी प्राप्त केला आहे आणि इथेच मी थांबतो आहे. दंडोत प्रणाम सर्वांचे. आपण ऐकून घेतल्यावर सर्वांचे आभार मानतो आणि तिथेच थांबतो. दंडोत दंडोत दंड.